बार्शी तालुक्यातील आरोग्य सेवेचा बोजवारा. पांगरी ग्रामीण रुग्णालयात तरुणांशी हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार. बार्शी तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. उपळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका रुग्णाला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात नियोजित तारखेच्या एक दिवस आधीच दाखल करण्यात आल्याचं समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार राजश्री दत्तात्रय कुरुंद राहणार उपळे दुमाला येथील रुग्णाला सोमवारी 20 एप्रिल 2026 सकाळी 9:30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दिवसभर कोणतीही योग्य व्यवस्था न करता केवळ रात्री उशिरा वरण भात देऊन वेळ मारून नेण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे दिवसभर उपाशी ठेवलेल्या रुग्णाला संध्याकाळी जेवण मिळालं. दुसऱ्या दिवशी परिस्थिती काहीशी बदलली नाही. रुग्णाला सकाळचा नाश्ता देण्यात आला नाही. थेट सकाळी सुमारे 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास आवश्यक तपासणी करून शस्त्रक्रिया करण्यात आली. या सर्व प्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शस्त्रक्रियेनंतर संबंधित सर्जन डॉक्टर रुग्णाकडे फिरकलेच नाही. इतकंच नव्हे तर रुग्णाला डिस्चार्ज देताना कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली नसल्याचं समोर आलं. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. परिस्थितीला कंटाळून अखेर बुधवार 22 एप्रिल 2020 रोजी रुग्णानं स्वतःच डिस्चार्ज घेऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला. तरी देखील आरोग्य विभागाकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचं चित्र आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा अशी भावना जपण्याऐवजी काही ठिकाणी केवळ शासकीय नोकरीचा लाभ घेण्याची मानसिकता वाढत असल्याची टीका नागरिकांकडून होतीये. यापूर्वीही बार्शी तालुक्यातील शासकीय आरोग्य सेवा विविध वादांच्या भोवऱ्यात सापडली. असं असतानाही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस सुधारणा होताना दिसत नाही. याशिवाय शासकीय सेवेत असताना खासगी प्रॅक्टिस करण्यास बंदी असतानाही काही वैद्यकीय अधिकारी स्वतःचे खासगी दवाखाने चालवत असल्याच्या तक्रारीही समोर येतात. त्यामुळे शासकीय सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अधिक तीव्र आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होती आहे.